10वी नंतर एक छोटासा निर्णय तुमच्या मुलाच्या करिअरला 5 वर्ष मागे घेऊन जाऊ शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी हजारो विद्यार्थी चुकीची स्ट्रीम निवडतात आणि 3-4 वर्षानंतर त्यांना कळतं ही फील्ड माझ्यासाठी आहेच नाही. पण काय? वेळ तर गेलेला असतो. आज आपण समजून घेणार आहोत 10वी नंतर पालक सर्वात मोठी चूक कुठे करतात? कोणती स्ट्रीम कधी निवडावी आणि मुलाच्या करिअर सुरक्षित कसं करावं? माझ्याकडे एक विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी आला होता. त्याने 10वी मध्ये 92% मार्क्स मिळवले होते. सगळ्यांना सांगितलं, "सायन्स घे, इंजिनिअर बन." त्याने सायन्स घेतलं. 2 वर्षानंतर त्याला कळालं, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये त्याला इंटरेस्टच नाही. नंतर काय झालं, 12वी समहाऊ पास झाला. इंजिनिअरिंगला ॲडमिशनही मिळवलं. फर्स्ट इयरमध्येच ड्रॉप मिळाला. शेवटी त्याने कॉमर्समध्ये स्विच केलं. परिणाम काय? परिणाम हा की 3 ते 4 वर्ष त्याचे वाया गेले. ही स्टोरी फक्त एका विद्यार्थ्याची नाही, ही अनेक जणांची आहे. आजही भारतात एक मोठी चुकीची समजूत आहे. सायन्स म्हणजे स्मार्ट स्टुडंट आणि कॉमर्स आणि आर्ट्स म्हणजे वीक स्टुडंट्स. पण आजच्या काळात रिॲलिटी वेगळी आहे. खरेपणा वेगळा आहे. तो म्हणजे आज मोठे करियर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. म्हणजे फायनान्स, बिझनेस, डेटा अॅनालिटिक्स, लॉ, डिजिटल इकॉनॉमी, एंटरप्रेन्योरशिप. म्हणून करियर निवडताना, स्ट्रीम निवडताना मार्क्सपेक्षा इंटरेस्टचा जास्त महत्त्व द्या. 10वी नंतर साधारण 3 स्ट्रीम आपल्याकडे आहेत. त्यामध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. सायन्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे असे विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च, टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतात. त्यांच्यासाठी फक्त मार्क्स याला ग्राह्य धरू नका. ही मोठी चूक ठरू शकते. कॉमर्समध्ये मोठे करियर ऑप्शन्स आहेत. जसे सी-ए, सी-एस, सी-एम-ए, इंटरनॅशनल अकाउंटिंग पण काही कोर्सेस आहेत. बँकिंग, बिझनेस, फायनान्शियल प्लॅनिंग. आजच्या डिजिटल इकॉनॉमीमध्ये फायनान्स प्रोफेशनलची मोठी खूप डिमांड वाढलेली आहे. आर्ट्समध्ये फक्त यू-पी-एस-सी नाही, त्यामध्ये करियर ऑप्शन्स आहेत. लॉ, सायकॉलॉजी, जर्नलिझम, डिझाइन, सोशल सायन्स. पालक अनेक वेळा 4 मोठ्या चुका करतात. ती म्हणजे मार्क्स बेस्ड डिसिजन, मार्कावर आधारित निर्णय. म्हणजे हा फॉर्म्युला चुकीचा असू शकतो, कारण 90% मार्क्स मिळाले म्हणजे सायन्स, पण मुलाला आवडतं की नाही याचा विचार करणं आपण विसरून जातो. सोसायटी प्रेशर, शेजारचा मुलगा सायन्स घेतला म्हणजे आपल्या मुलांनी सायन्सच घ्यावं. करियर अवेअरनेस नसतं. म्हणजे आज जॉब मार्केट खूप बदललं आहे पूर्वीच्या काळापेक्षा. त्याची जाणकारी घेतल्याशिवाय करियर निवडणं हे चुकीचं ठरू शकतं. चाइल्ड इंटरेस्ट इग्नोर करणं, त्याची आवड न घेणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्या मुलाचं करिअर मजबूत करायचं असेल, तर ह्या 3 गोष्टी, ह्या 3 स्टेप जरूर करायला पाहिजे. पहिली स्टेप म्हणजे इंटरेस्ट आयडेंटिफाय करा. मुलाला काय आवडतं? नंबर्स आवडतात, क्रिएटिव्हिटी आवडते, टेक्नॉलॉजी आवडतं, बिझनेस आवडतं. याच्यावर आधारित त्याची स्ट्रीम निवडा. दुसरं ॲप्टिट्यूड टेस्ट याची मदत खूप पालक आपल्या मुलांसाठी घेतात. प्रोफेशनल करियर ॲप्टिट्यूड टेस्ट खूप क्लिअरिटी देते करियर गायडन्समध्ये. तिसरी आहे करियर रोडमॅप. करियर प्लॅनिंग अशी करा, 10वी नंतर 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन, त्यानंतर प्रोफेशनल कोर्सेस काय करायचे असेल, ह्या प्रकारे करियर प्लॅनिंग केली का करियर स्ट्रॅटेजी चांगल्या प्रकारे ठरू शकते. पालकांनो 10वी नंतर स्ट्रीम निवडणं हा डिसिजन नाही, तो तुमच्या मुलाचा फ्युचर करियरचा फाउंडेशन आहे, बेस आहे. जर हा डिसिजन योग्य घेतला, तर तुमच्या मुलाचं करियर वेगाने वाढणार आहे. नाहीतर मग चुकीचा घेतला, तर वर्षानुवर्ष मागे जाऊ शकतो. कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमचं मूल सध्या कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे? 6वी, 8वी की 10वी? मी तुमच्यासाठी अजून करियर गाईडन्सचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि जर तुम्हाला करियर प्लॅनिंग आणि फायनान्शियलबद्दल शिकायचं असेल, तर अर्धज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा.